तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील, यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही, असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला। त्यांना याबद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयाचा सन्मान करते। ध्वनी प्रदूषण कायदा हा राजीव गांधी सरकार असताना देखील होता। हा कायदा गणेशोत्सव नवरात्रोत्सवाला लागू झाला, पण महाराष्ट्रातील एकाही मशिदीला तो लागू नसल्याने त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले। ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, त्याची अंमलबजावणी सुद्धा राज्यात सुरू झाली आहे। या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या 26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। काम हातात घेणार राज्य सरकारने दिली ना साहेब। जन्म प्रमाणपत्रामध्ये JFCने पण खूप प्रमाणपत्र दिले। वैभव नाईक असं म्हणतात की किरीट सोमय्या यांना या बातमीची खबर आहे का? आता देवेंद्र फडणवीस आणि सरकारने न्यायालय, आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही। JMFCने देखील खूप जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे, दायमा उभे करून अशा प्रकारचे नावं म्हणजे नोंदवले गेलेले आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतो? मुद्दा असा आहे की आज SP असो की जिल्हाधिकारी, त्यानंतर रजिस्ट्रार, सगळ्यांची तिथून चर्चा करून दिली। एक आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार की जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होईल। वेगळी यंत्रणा तयार करायला पाहिजे की जन्मदाखला देण्यासाठी? आता महाराष्ट्रात 2,24,000 2024 मध्ये अर्ज केलेले, त्यापैकी मोर दॅन 2 लाख यांनी कागदपत्र दिलेले नाही किंवा खोटे कागदपत्र दिले आहे, फसवाफसवी केलेली आहे। या सगळ्यांचं पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। साहेब, आपल्याला मी एक सांगतो की महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर 2025 मध्ये 25 अर्ज सुद्धा आलेले नाही। 2024 मध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या हिशोबाने किती आहे? बुलढाण्यात आजचा की एक तर 13 नायब तहसीलदारांनी दिलेले आदेश रद्द करायचे होते, त्यात एकाचंही प्रमाणपत्र आलेले नाहीये। परत फक्त मलकापूर हॉस्पिटलमधून बेकायदेशीररित्या 1 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्यांना न्यायालयात ऑर्डर घ्यावं यांनी डायरेक्ट दिले आहेत। आता त्याची चौकशी आजपासून सुरू होत आहे। साहेब, हो, आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान कदा पाठपुरावा मी चालू केला आहे। भोंगा मुक्त मुंबई झालं। मुंबई पोलिसांनी 15 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले। आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात। मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी। जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी, रोहिंग्या, घुसखोर, अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं, बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारनी 300हून अधिक असं बेकायदेशीर आदेश दिले आहेत, जे रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या 1300 लोकांचा प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही। त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून 1 वर्षहून अधिक वयाच्या लोकांचं नाव, 1 वर्ष असेल 41 वर्ष, बेकायदेशीरित्या, उदाहरण मलकापूर मध्ये 1426 बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की फार गंभीर बाब आहे,
त्याने मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे